देशातील हजारो डॉक्टर्स सध्या रस्त्यावर उतरलेत. चेहऱ्यावर राग, हातात पाट्या आणि तोंडात आम्हाला न्याय द्या असा नारा. जागोजागी आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी हॉस्पिटल्स बंद ठेवले गेलेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची सेवा बंद ठेवणार अशी हाक देशातील अनेक डॉक्टरांनी पुकारली आहे. आणि या सर्व गोष्टींचं कारण म्हणजेच कोलकातामध्ये झालेली अमानवी, निर्घृण आणि घृणास्पद हत्या. ज्या पश्चिम बंगालमध्ये देवीची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते, त्याच पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका महिलेचा बलात्कार होतो आणि मग तिची हत्या केली जाते. जी महिला एक डॉक्टर म्हणून अनेकांचे जीव वाचवते, तिचाच जीव घेतला जातो. आणि हे सगळं कशामुळे? तर वासनेने भरलेल्या त्या मानसिकतेमुळे. अजून एक निर्भया, पुन्हा एकदा बलात्कार आणि पुन्हा एकदा हत्या. आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये एक अशी घटना मी तुमच्या समोर घेऊन आली आहे, जी घटना दाबली जाण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत, पण ही घटना समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम. या घटनेची बळी ठरली कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेणारी 31 वर्षाची एक महिला डॉक्टर. त्या दिवशी नीरज चोप्राची ऑलिम्पिकमधील भालाफेकची मॅच चालू होती. डॉक्टर महिला तिच्या 4 सहकाऱ्यांसोबत मॅच बघत होती. नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलं. मॅच संपली. रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास बाहेरून ऑर्डर केलेलं जेवण ती जेवली आणि मग आराम करण्यासाठी ती सेमिनार हॉलमध्ये गेली. निळ्या रंगाच्या कार्पेटवर आणि अंगावर लाल रंगाचं ब्लँकेट घेऊन ती सेमिनार हॉलमध्ये झोपली. पण काही तासातच डॉक्टर महिलेच्या घरच्यांना कॉल जातो की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. त्या रात्री सेमिनार हॉलमध्ये तिचा मृतदेह आढळला. आत्महत्या झाली की हत्या हे आता तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच समजणार होतं. पण पोस्टमार्टम रिपोर्टमधून जे समोर आलं ते अंगावर काटा आणणारं आणि अतिशय धक्कादायक होतं. या रिपोर्ट्समध्ये तिचा बलात्कार झाल्याचं समोर आलं. आणि नुसता बलात्कारच नाही, तर त्यानंतर तिची निर्घृण हत्या सुद्धा केली गेली. ही हत्या किती अमानवी पद्धतीने केली गेली हे या पोस्टमार्टम रिपोर्ट्समधून समोर येतं. रिपोर्ट्सनुसार या महिला डॉक्टरच्या ओठांवर, नाकावर, गालावर आणि प्रायव्हेट पार्ट्सवर अनेक जखमा, हातावर आणि चेहऱ्यावर चाव्याच्या खुणा, डोळ्यातून आणि गुप्तांगांतून रक्तस्राव, डोक्याला गंभीर जखम आणि मानेची हाडे तुटलेली. या नराधमाने तिच्यावर बलात्कार करण्याआधी अमानुषपणे मारहाण केली. तिचा चेहरा भिंतीवर रगडला. डोळ्यात काचेच्या तुकड्यांनी जखम केली गेली. तिचं डोकं भिंतीवर आपटलं गेलं. बळजबरीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले गेले आणि शेवटी तिच्या गळ्याची हाडे तुटेपर्यंत गळा दाबून तिची हत्या केली गेली. हे सगळं दुष्कृत्य करणारा नराधम आहे संजय रॉय. कोलकाता पोलिसात तो काम करणारा एक नागरी स्वयंसेवक होता. स्वतःला पोलीस कर्मचारी म्हणत त्याने अनेक वाईट कामे याच आधी सुद्धा केली आहेत. संजय रॉय याला त्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी लागली होती. या हॉस्पिटलमध्ये खूप वेळा त्याचं येणं जाणं होत होतं. पोलीस कर्मचारी म्हणवत तो हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याचा दरारा ठेवत होता. पैशांची फेरफार करायचा, धाक दाखवण्यासाठी कलकत्ता पोलीस असं लिहिलेलं टी शर्ट घालायचा. या आरोपीचे 4 लग्न झाले होते. त्याच्या 4 बायका त्याच्या याच वाईट वागणुकीमुळे त्याला सोडून गेल्याचं समोर आलं. म्हणजे या आरोपीची मानसिकता किती घाणेरडी आणि क्रूर आहे हे या सगळ्यावरून आपल्याला समजतंय. ज्या ठिकाणी ही हत्या झाली त्या ठिकाणी ब्ल्यूटूथ हेडफोन्स सापडले. या ब्ल्यूटूथ हेडफोन्सची जेव्हा पेअरिंग सेटिंग बघितली तेव्हा हे ब्ल्यूटूथ हेडफोन संजय रॉय नावाच्या व्यक्तीचं असल्याचं समजलं. पोलिसांनी त्याप्रमाणे संजय रॉयला त्याच्या राहत्या घरामधून अटक केली. जेव्हा त्याला अटक केली तेव्हा संजय दारूच्या नशेत होता. त्याच्या अंगावरचे कपडे पुरावे मिटवण्यासाठी त्याने धुतले होते. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा त्याचे शूज तिथे सापडले आणि त्या शूजवर रक्ताचे डाग आढळले.
पोलिसांनी लगेचच संजयला चौकशीसाठी अटक केली. त्याचा फोन चेक केला गेला आणि त्याच्या फोनमध्ये अश्लील व्हिडिओज मिळाले. हा आरोपी इतका नीच आहे की त्याने डॉक्टर महिलेवर बलात्कार करण्यापूर्वी दारू पिली होती आणि ॲडल्ट व्हिडिओज बघितले होते. तसेच पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की हा बलात्कार एकट्याने केला नसून सामूहिक बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. जेव्हा ही घटना बाहेर आली तेव्हापासून देशभरात संतापाची लाट उसळली. कितीतरी डॉक्टर्स रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. हे प्रकरण इतकं चिघळलंय की आता CBI कडे हे प्रकरण सोपवण्यात आले. पण हे प्रकरण दाबलं जाण्याचे प्रयत्न सुद्धा झालेत. हे यामुळे की या प्रकरणात कितीतरी गोष्टींवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची सुरक्षा. मद्यधुंद अवस्थेत असलेला एखादा व्यक्ती एवढ्या रात्री हॉस्पिटलमध्ये येतोच कसा? एखाद्याला ड्युटी हॉस्पिटलमध्ये लावली जाते तर त्याची पर्सनल प्रोफाईल तपासली जाते. तर संजय रॉयची पार्श्वभूमी एवढी घाणेरडी असून पण त्याला त्या हॉस्पिटलमध्ये ड्युटी कशी काय लावली गेली? जेव्हा ही संपूर्ण घटना घडत होती तेव्हा पीडित महिला डॉक्टर थोडी तरी ओरडली असणारच, झटापट झाली तर आवाज येणारच आणि सेमिनार हॉलमध्ये आवाज घुमतो म्हणल्यावर तो आवाज बाहेर गेला असणारच. तर कोणाला हा आवाज ऐकू कसा गेला नाही? एवढा विचित्र आणि वाईट अवस्थेत त्या पीडितेचा मृतदेह सापडला आणि डॉक्टरांनी आधीच सांगितलं की तिने आत्महत्या केली आहे. सरळ सरळ तिच्या अंगावर जखमा दिसत असून पण आत्महत्येचं कारण दिलंच कसं गेलं? त्या ठिकाणी एक पण CCTV कॅमेरा का नव्हता? हे सगळे प्रश्न खरं तर संतापजनक आहेत. हे प्रकरण जसं दिसतंय तसं नक्कीच नाहीये, हेच यावरून दिसून येत आहे. पीडितेच्या आई बाबांनी याबद्दल अनेक खळबळजनक आरोप देखील केले. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आहे आणि हे प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवणार असून दोषीला फासावर चढवणार असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय. पण अजून किती निर्भया कांड होणार आहेत जिथे एका डॉक्टरचा रेप करून तिला मारलं जातं? वाचवणाऱ्यालाच जेव्हा वाचवण्याची वेळ येते, जिथे आपण बेटी पढाओ बेटी बचाओचे नारे देतो, पण या झालेल्या घटनेमुळे बेटी इतना पडती है फिर भी बच नहीं पाती असं बोलायची वेळ आली आहे. आणि आता हे प्रकरण ताजं असतानाच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उत्तराखंडमध्ये सुद्धा बलात्कार आणि हत्येचं प्रकरण समोर आलंय. जर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच एखाद्या महिलेचं स्वातंत्र्य संपवलं जातंय तर खरंच याला स्वातंत्र्य म्हणता येणार आहे? देशातील प्रत्येक स्त्री या घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांना एकच प्रश्न विचारते, हे सगळं कशासाठी?